कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इतकं बोलायला नको होतं तुम्ही त्यांना। काय अधिपती, कसे वागलात तुम्ही? आई वडील आहेत ते तुमचे। अहो मम्मी हेच मला नको असं, तुम्ही कशाला त्यांचं वकीलपत्र घेऊन येता प्रत्येक वेळी? हजार वेळा त्यासनी मी सांगितलं आणि तुम्हाला बी काय माझी चूक दिसते काय? तुम्ही त्यासनी सांगा, तुम्ही सांगा माझ्याशी बोलायलाच येत जाऊ नका, माझ्या नादाला लागू नका। कशाला माझ्या संग बोलायला येतात ते? मग पण काय झालंय ते मला कळतच नाही, तुम्ही एवढी टोकाची भूमिका का घेता दरवेळी? मग काय करू? आपलंच घर आहे ना, आपलीच माणसं आहेत ना, आणि त्यांनी जन्म दिला हो तुम्हाला, त्यांना नाही का असं वाटणार की तुम्ही त्यांना आई म्हणून हाक मारावी? बरं हाक मारायचं जाऊ दे, तुम्ही त्यांच्याशी धड बोलत सुद्धा नाही। हेच सगळं बाबांना दिसतं, त्यांना वाईट वाटतं आणि म्हणून राग करतात ते। म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी मीच आहे तर? मला तसं नाही म्हणायचं, पण तुम्ही हा वाद, ही भांडणं थांबवू शकता। ओ पास मास्तरीनबाई, एक तर त्या माझ्या आई नाहीत आणि मला आता हे ऐकून ऐकून मी कंटाळा आलाय। जे काय सारखं तुम्ही त्यांची बाजू घेऊन माझ्या संग भांडायला येताय का नाही, मला वैताग आला, चिटलोय मी। काय झालंय अधिपती? तुम्ही पहिल्यांदाच मी असं बघते की समोरच्या माणसाच्या भावनांचा विचारच करत नाही आहात। एरवी तर किती समजून घेता सगळ्यांना, सगळ्यांचा विचार करता। काय झालंय तुम्हाला नक्की? जिथं आई साहेबांचा इच्छा असतोय की नाही, तिथं बाकी कुणाचा विचार मी करत नसते आणि करणार बी नाही। तुमच्या जन्मदात्या आईचं सुद्धा नाही? सांगितलं ना, कुणाचाच नाही। अहो पण तुम्हाला कोणी म्हणतच नाही की भुवनेश्वरी मॅडमना विसरा किंवा त्यांचं स्थान दुसऱ्या कोणाला तरी द्या, माझं असं म्हणणं नाहीच आहे। आणि चारुलता मॅडमचं सुद्धा नाही असं म्हणणं। त्यांची फक्त एवढीच इच्छा आहे हो की त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय, तर तेवढं तरी प्रेम तुमच्याकडून मिळावं त्यांना। ओ बाजलं त्या चारुलता मॅडम आल्यापासून तुम्ही काय त्यांचं वकीलपत्र घेतलं काय? बंद करा की विषय, कंटाळा आला आता मला, पास करा। ठीक आहे, सॉरी, चुकलं माझं। आपण नको बोलायला आता याविषयी, पुन्हा कधीतरी। नाही नको, पुन्हा पण नको बोलायच नको आता, बासच करूया या विषयी। ठीक आहे, सॉरी, चुकलं माझं, आपण कधीच नको बोलायला याविषयी, ठीक आहे? माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, ती तरी ऐकाल? अजून काय तर आहेच काय? छोटीशी रिक्वेस्ट आहे। तुम्ही त्यांना आई मानत नाही, ठीक आहे, पण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाला आपण दुखावलंय आणि एका अशा व्यक्तीला दुखावलंय जिला तुमच्याकडून मायेची, प्रेमाची अपेक्षा आहे। तुम्हाला असं नाही वाटत की त्यांना जाऊन एकदा सॉरी म्हणावं? आम्ही कशाला सॉरी म्हणायचं त्यासनी? ठीक आहे, तुम्हाला जर स्वतःला तसं वाटत नसेल तर बायको सांगते म्हणून तरी, माझा हक्क, हट्ट म्हणून तरी म्हणाल। हे आता तुम्ही मला पेचाच पाडायला लागला, तुम्ही आता हे वाढवायला लागला। मला सांगा, तुम्हाला बाबांचा सारखा राग काय यायचा की ते भुवनेश्वरी मॅडमशी कसेही वागतात, मनाला येईल तसं बोलतात त्यांच्याशी, त्यांच्या मनाचा विचार करत नाही, म्हणून राग यायचा ना तुम्हाला? मग आता तुम्ही स्वतः कसे वागताय? तुम्ही तुमच्या आईशी कसे वागताय अधिपती? ठीक आहे, मी म्हणतो सॉरी, पण आता का माझ्या रोजच्या ठिकाणावर नाही, मी काय आता सॉरी म्हणायला जात नाही। आता मी गेलो तर भांडणं होणार म्हणताना। अहो पण तुम्हाला वाटतंय ना अधिपती, हे बघा, हे असले विषय भिजत ठेवायचे नसतात। तुम्हाला आता वाटतंय ना सॉरी म्हणावं असं, तुमची इच्छा आहे ना, मग लगेच म्हणून टाका। नाही, तुम्ही आता बाकीचं काही बोलूच नका, सॉरी म्हणा आणि संपून टाका विषय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।